आणि ब्लॉगची सुरुवात होते तिकीट घरापासून. रबाल एक तिकीट काढलं. आता मी चालली पनवेलला. मी दिनेश ट्रेन आहे माझी. कितीची? 11:25ची ट्रेन आहे. तर आता चला दिनेश येतोय सोडवायला. येणार वाटतं. 11:25ची तर पनवेल भेटली. आता गर्दी तर नाही. चलो उतरले पनवेल स्टेशनला. आमचं पनवेल
स्टेशन झाले, पण इथून गेलं आत्ता गेले तर इथून खूप लांब पडणार आहे मला तर पुढूनच जावं लागणार आहे. मला इथून रिक्षा वगैरे काय भेटत नाही, इथून गेलं का रिक्षा काय भेटणार नाही, पुढूनच जावं लागेल. मी कधी झोपलेली ती आता उठली 6 वाजता. वातावरणात असं ढगाळ वातावरण झाले आहे ना, मी घाम सारखंच येत वातावरण कसं ढगाळ झालं. सगळं ढग आलंय. इकडं पण कसं वाटतं ते पाऊस येणार आहे. आज रात्री तरी पाऊस येईल चलते आणि झाडे बिडून मारते, फ्रेश होते. आणि काय फोन केला, ठाण्याला गेलेले आहे. ढग तर एवढं आलं आहे ना, विचारू नको. तिकडे पाऊस येतोय की काय दाखवतो मला ना. पाऊस येत पण हे ढग हे दिसते माझा बघू दे. हे ढग पण कसे आहे. पाऊस येतच झाडू वगैरे काढते हे असं. एकीकडे वाटतं सगळं बंद करावं वाटतं, यूट्यूब वगैरे सगळं गपचूप बसावं. हे उठल्यावर वाटतं नाही चल जाऊ दे, काय होते व्हिडिओ इंस्टावरती रील्स टाकते आपण, बंद करावं. एवढं काय व्ह्यूज वगैरे काय येत नाही. आज तर आलंच नाही, आज टाकलंच नाही आहे का, काहीच नाही टाकलं मी इंस्टावरती. जाऊ दे जे होते बंद झालं तर बंद झालं, ठेवलं मी ठेवलं काहीच नाही. थोडंसं ब्रेक घेते, चहा घेते आधी. बाहेरचं वातावरण वेगळंच वाटतंय. पाऊस खूप पडत नाही म्हणजे वेगळंच झालं. एकदम म्हणजे असं काळोखच झालंय. काळोखच झालं. धुकं आहे ना त्या साईडला, डोंगर धुकं नाही सॉरी ढग आलेत त्या साईडला. मी दिसणारच नाही तुम्हाला अशी. त्या साईडला एवढे ढग आलेत ना प्रमाणाच्या. चहा ठेवायचं तोंडात पाहिजे मी तेच बघते. आता पाऊस येईल, नंतर पाऊस येईल, पण येणार जोरात येईल. ढग तर एवढे आलेत ना प्रमाणाच्या खायला. उलट सुलट बंद करा. असं पिवळं पिवळं झालंय हे दिसतं कसं झालंय. आईला हे असं काय झालं, सगळं पिवळं पिवळं झालं. वाजलेत किती माहिती आहे का, 7:30 झाले आणि हे असं झालं. पाऊस येतोय की काय काय, पाऊस कुठे पडत असेल आय थिंक, कारण का मग अशी गार पण वाटत होता. पिवळं पिवळं
म्हणजे परत घरी जायचं ऐरोली बघूया काय होतं ते उद्याची उद्या आज बघूया. तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. आणि पनवेल रेल्वे स्टेशन बघितलं किती कसं झालं आहे ते छान पण आहे आणि खूप लांब आहे, खूप चालावं लागतं. ॲक्च्युली मी आहे ना मला असं झालं मी किती चालते असं झालं. दररोज जातं तर लोकांचं कसं होतं असेल काय खरं नाही आहे. सगळ्यांचं मस्त वॉकिंग होते. जे ऑफिसमध्ये बसून असतात ना त्यांच्यासाठी बरं आहे. म्हणजे खरं म्हणजे चालण्याचं काम जास्त करतात त्यांच्यासाठी अजिबात चांगलं नाही येत ते. ओके, चला बघूया चांगलं होणार आहे स्टेशन. त्यांच्या आणखी काहीतरी प्रोजेक्ट असतील पुढे जाऊन कशाला काय रस्ता म्हणजे रूल्स काय म्हणतात रूल्स नाही काय ते पटरी आपण पटरी बोलतो पटरी जॉईन करतील वगैरे काय असेल त्यांचं वेगळं म्हणून ते असं पुढे मागे नेलं एवढं रेल्वे स्टेशन ते बघूया काय काय होणार आहे. पण 3 वर्षापूर्वी मी आली म्हणजे मला पनवेलला येऊन 4 वर्ष झाले. तर त्याच्या आधीचं पनवेल असं होतं का एवढी रश असायची वरती ब्रिजवरती खूप वेगळं होतं आणि खूप चेंजेस झाले 2-3 वर्षात. आणखीन पुढे आणखीन होणार आहेत चेंजेस चांगल्यासाठी पण होतील आणि थोडा फायदा पण होईल आणि कोणाला त्रास पण होईल. चालूच राहणार आहे हे. थोडी आपण आहे ना नॉर्मल पब्लिक आहे आपल्यासाठी कोण नसतं आपल्यासाठी आपणच असतो माहिती आहे का. हे लोक काय नाही हे सगळे आपापले खिशे भरणार आहेत पब्लिकचं काय बघणार नाही आहे कसं आहे. पण बघूया चांगलं असेल ते ॲक्सेप्ट करायचं नसेल चांगलं तर इग्नोर करायचं. ओके बाय टेक केअर भेटूया उद्याच्या